नमस्कार, खेडवार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिओ केबल खोदाईमुळे कोकणात रस्ते खचले, रस्ते धोकादायक झाल्याने वाहन चालकांसह प्रवासी धास्तावले। राजापूर तालुक्यातील तळसुंदे बंदरात बोट बुडाली। प्लास्टिक थर्माकोल बंदीमुळे यंदा गणेशोत्सवावर मर्यादा। कोकण भाडाच्या घरांची बंपर लॉटरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीटा बादुरी यांचं निधन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रिलायन्स जिओ केबलसाठी रस्त्यालगत केलेल्या अनधिकृत खोदाईमुळे तालुक्यातील बहुतांशी रस्ते कमकुवत झाले असून अतिवृष्टी दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खचून वाहने अडकण्याच्या घटना घडल्या आहेत। खेड शिवतर मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलालाही पडलेले भगदाड हे जिओ केबलच्या खोदाईमुळेच असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणं गरजेचं आहे। खचलेल्या रस्त्यांवर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वाहन चालकांसह प्रवासीही धास्तावले। गेले काही महिने कोकणात रिलायन्स जिओची भूमिगत केबल टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हे काम करत असताना संबंधित ठेकेदार हा शासनाने ठरवून दिलेले नियम आणि घालून दिलेल्या अटी पायदळी तुडवत रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे खोदाई करत आहेत। केबल टाकण्यासाठी केली जाणारी खोदाई ही मुख्य रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटर अंतर सोडून खोदाई करायची आहे। 15 मीटरच्या बाहेरची जागा खासगी मालकीची असल्याने संबंधित शेतकऱ्याची रीतसर संमती घेऊन जागेचा योग्य तो मोबदला द्यायचा आहे। परंतु खोदाई करणारे ठेकेदार रस्त्यालगतच्या साईड पट्टीचीच खोदाई करून केबल टाकत असल्याने जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते कमकुवत झाले आहेत। शासकीय जागेत जर असे कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार बांधकाम विभागाला आहेत, परंतु बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही जिओच्या बाबतीत सर्वच मुख गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। गेले 4 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या उधाणाने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची झोप उडवून टाकली आहे। सोमवारीही किनारपट्टीवर उधाणाच्या अजस्त्र लाटांनी थैमान घातलं। राजापूर तालुक्यातील तळसुंदे बंदरात बुडालेल्या 2 बोटींपैकी एका बोटीला वाचवण्यात यश आलं, तर दुसरी बोट समुद्रात गायब झाल्याची घटना घडली। यातील 10 मच्छीमारांची प्रसंगावधानामुळे सुखरूप सुटका करण्यात आली आहे। याच उधाणाच्या भरतीमुळे दापोली तालुक्यातील हरणे पाचपंढरी गावात समुद्रकिनारी असलेल्या अनेक घरांमध्ये समुद्राचं पाणी घुसलं। यामुळे प्रशासनाने येथील 33 कुटुंबांना तातडीने नोटीस बजावली आहे। रत्नागिरीतील मिरेवासीय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत, तर काळबादेवीसह भाटेतील किनाऱ्याची प्रचंड धूप सुरू आहे। यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे मर्यादा येणार आहेत। यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची आरास थर्माकोलच्या सजावटीशिवाय करावी लागणार आहे। याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत। कोकणात घरोघरी साजरा करण्यात येणाऱ्या गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणात आरास करण्यात येते। गेली अनेक वर्षे हा उत्सव इको फ्रेंडली करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे। यासाठी प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतील। अलीकडे पर्यावरणाला हानिकारक असणारं प्लास्टिक आणि थर्माकोल यावर बंदी घालण्यात आली आहे। याचा परिणाम यंदाच्या गणपतीच्या आरास आणि देखाव्यांवर होण्याची शक्यता आहे। थर्माकोल पर्यावरणासाठी प्लास्टिक इतकेच घातक ठरत असल्याने ते वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच 9018 सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे। यासाठी 18 जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। याची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली। निमकी मुखिया या टीव्ही मालिकेतील इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरील आई रीटा बादुरी यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं। त्या 62 वर्षांच्या होत्या। त्यांच्या मागे पती आणि 2 मुलं असा परिवार आहे। रीटा बादुरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या। त्यांची किडनी खराब झाली होती। त्यांना दर 2 दिवसांना डायलिसिससाठी रुग्णालयात जावं लागायचं। 2 आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गेल्या 10 दिवसांपासून त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं। आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
बाजारपेठ वाणीपेठ मित्रमंडळातर्फे शनिवार दिनांक 21 जुलै 2018 रोजी देवी पाथरजाई देवस्थान राजाराम उर्फ बंधू पाटणे हॉल येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर स्पर्धा इयत्ता पहिली ते 10वी पहिला गट आणि खुला दुसरा गट अशा 2 गटात घेण्यात येणार आहेत। स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे। खुल्या गटातील 7 विजेत्यांना पारितोषिक आणि 3 चषक, उत्तेजनार्थ म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 पारितोषिके आणि 3 चषक, 5वी ते 7वी साठी 3 पारितोषिके आणि चषक, 8वी ते 10वी साठी 3 पारितोषिके आणि चषक, तसेच सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू आणि महिला खेळाडू या गटास प्रत्येकी 2 बक्षिसं देण्यात येणार आहेत। तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं आणि सहभागासाठी आपली नावे मिनार चिखले 9422 63 72 71 आणि रुपल पाटणे 9850 40 88 71 यांच्याकडे नोंदवण्याचं आवाहन स्पर्धेचे संयोजक शिवसेना खेड शहर प्रमुख निकेतनजी पाटणे यांनी केलं आहे। कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित संत तुकाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज अणसपुरे या विद्यालयात शुक्रवार दिनांक 13 जुलै 2018 रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंबा, काजू, चिकू, फणस इत्यादी रोपांची लागवड केली। तसेच गुलाब, जास्वंद, झेंडू आणि मोगरा या फुलझाडांचीही लागवड केली। लागवड केलेल्या सर्व रोपांचं संगोपन आणि संवर्धन करण्याचं ठरवण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केलं। खेड येथील MIA KG एंड प्रायमरी स्कूलमध्ये सोमवार दिनांक 16 जुलै 2018-19 ची पहिली पालक शिक्षक सभा घेण्यात आली। यावेळी नर्सरी ते चौथीच्या वर्गातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेचं सूत्रसंचालन वावघरकर मॅडम यांनी केलं। मुख्याध्यापिका सौ इशरत नाडकर यांनी सभेचा अजेंडा पालकांसमोर ठेवला। यावेळी पालक शिक्षक संघाचे सदस्य निवडण्यात आले आणि नूतन कार्यकारिणीबाबत चर्चा करण्यात आली। उपस्थितांचे आभार फैजिया टेटवलकर यांनी मानले। संत तुकाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज अणसपुरे या विद्यालयात शालेय समितीचे अध्यक्ष हरावडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 11 जुलै 2018 रोजी शालेय समितीची सभा संपन्न झाली। यावेळी नवनिर्वाचित सदस्यांची निवड करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष म्हणून हरावडे, सचिव जगदाळे, सदस्य पारदले, कांबळे, जाधव, पालकर, बुरटे, घडशी, जाधव, शिक्षक प्रतिनिधी मिरगणे, शिक्षकेतर प्रतिनिधी डफळे यांची निवड करण्यात आली आहे। सभेमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे गणवेश, विद्यार्थी पटसंख्या, शालेय भौतिक सुविधा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। शिक्षक प्रतिनिधी मिरगणे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खेड नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी शिंगटे साहेब यांची नुकतीच सदिच्छा भेट घेऊन खेड नगरीत त्यांचं स्वागत करून त्यांना खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघास भूखंड मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष आबासाहेब निकम, सचिव राजेंद्र दांडेकर, खजिनदार संतोष मेहता, सहसचिव किशोर गुहागरकर, प्रकाश वैद्य, अप्पा मेहता, अशोक गुजर, ओमप्रकाश लड्ढा, इक्बाल फकी आदी उपस्थित होते। पेढे परशुराम येथील शेतकरी कुळांना त्यांचे हक्क आणि संपादित जमिनींचा 100% मोबदला मिळण्याबाबत आमदार सदानंद चव्हाण यांनी आज विधान भवन नागपूर येथे धरणे आंदोलन केले। कसेल त्याला जमीन मिळालीच पाहिजे, देवस्थान इनाम रद्द झालेच पाहिजे, कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे, कुळांना 100% मोबदला मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत त्यांनी शासनाचं लक्ष वेधलं। नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सदानंद चव्हाण यांनी केलेल्या या आंदोलनामध्ये आमदार राजन साळवी, भरत गोगावले, वैभव नाईक, बालाजी किणीकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रकाश आबिटकर, अमित घोडा आदी सहभागी झाले होते। मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील हरणे पाचपंढरी समुद्रकिनाऱ्यावर अजस्त्र लाटा उठून आल्या आहेत। समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका किनारपट्टीलगतच्या मासेमार बांधवांना बसत आहे। समुद्राचं पाणी घरात शिरल्याने येथील जनजीवन अस्ताव्यस्त झालंय। यामुळे नागरिक सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत। दापोली तालुक्यातील हरणे पाचपंढरीतील बहुतांशी मासेमार किनारपट्टीलगतच राहतात। मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे शासनाने रविवारी कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जाहीर केला आहे। जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली होती। यामुळे हरणे पाचपंढरीच्या किनारपट्टीलगत राहणारे मासेमारी बांधव पूर्णपणे घाबरून गेलेत। 2 दिवसांपासून सतत लाटांचे तडाखे किनारपट्टीवर बसत आहेत। हरणेमध्ये कनकदुर्ग तसेच हरणे जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याला जोरदार लाटांचा मारा होत होता। हरणे बंदरामध्ये देखील प्रचंड पाणी वाढलंय।
हरणेपासून पाचपंढरीकडे जाताना मोठमोठ्या लाटा रस्त्यावर येत होत्या। यामुळे बहुतांश ठिकाणी मुद्राचा कचरा साचून रस्ता खराब झाला होता। या परिस्थितीमुळे पाचपंढरीचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिओ केबल खोदाईमुळे कोकणात रस्ते खचले, रस्ते धोकादायक झाल्याने वाहन चालकांसह प्रवासी धास्तावले। राजापूर तालुक्यातील तळसुंदे बंदरात बोट बुडाली। प्लास्टिक थर्माकोल बंदीमुळे यंदा गणेशोत्सवावर मर्यादा। कोकण म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीटा बाधुरी यांचं निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।